नुसत्या बातम्यांवरती बाईट देणं हे माझं काम आहे. जितेंद्र आव्हाड दूरध्वनीवरून आपल्या सोबत होते आणि प्रतिक्रिया देत होते. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर आहेत. अंजली ताई, एक मोठी बातमी अशी येते की मकोका अंतर्गत वाल्मिक करारावर मकोका लावण्यात आलाय आणि मकोका अंतर्गत वर कारवाई होईल. अंजली ताई, आवाज येतोय? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्या सोबत आहेत. याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत होते. आता नरेंद्र पाटील जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही बोलूया. नरेंद्रजी, एक सगळ्यात मोठी बातमी येते, वाल्मिक करारावर मकोका लागलाय. नाही, खूप चांगली बातमी आहे. फक्त आम्हाला अपेक्षा होती की हा जो निर्णय आज मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी किंवा पोलीस अधिकाऱ्यांनी जो घेतलेला आहे तो काही दिवसापूर्वी घेतला गेला पाहिजे होता. दुसरी गोष्ट आहे की पोलिसांचं याच्यामध्ये काहीच काम दिसत नाही आम्हाला, कारण हे स्वतः सरेंडर झालेत. जे 2 मारेकरी आहेत ते स्वतः सरेंडर झालेले आहेत. वाल्मिक करार सरेंडर झालेलं आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, जे झालं ते चांगलं आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारे अजून सूट मिळता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. हो, आता हत्या प्रकरणामध्ये सुद्धा त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय. नरेंद्रजी, काय म्हणताय? हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आता त्याचा ताबा मागितला जाऊ शकतो असं कळतंय. खरी गोष्ट आहे. बीडचा एकन-एक मुलगा म्हणतोय, आमदार म्हणतात, लोकप्रतिनिधी म्हणतात, पार्लिमेंटमध्ये खासदार बोलतात. एवढं डिले का? एवढं डिले जर इन्व्हेस्टिगेशनच्या नावावरती केलं असेल तर स्वागत आहे, परंतु याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली मला खूप मोठं राजकारण दिसतंय. कुणाला तरी वाचवायचं प्रकरण चाललेलं आहे आणि दुर्भाग्य आहे की अशा प्रकारची एक सरपंचाची हत्या होते. ह्याला लोक जातीचं राजकारण द्यायला लागलेले आहेत, परंतु जी कारवाई झाली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. व्यक्तिशः मी स्वागत करतो. नरेंद्रजी, आज असं पण बघायला मिळालं की वाल्मिक करारचे समर्थक वेगवेगळ्या ठिकाणी बीडमध्ये, बीडच्या परळीमध्ये आणि त्याची आई सुद्धा पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाला बसलेली होती. नाही, ठीक आहे, त्याच्या समर्थनामध्ये काही लोक आंदोलन करत असतील त्यांनी करावं. मध्यंतरी काही ओबीसी समाजाचे पुढारी, स्वतःला पुढारी समजतात, ते पण वाल्मिक करारच्या बाजूनी बोलत होते. ठीक आहे, त्यांनी त्यांचं करावं. आम्हाला गुन्हेगार वाटला ना, आणि आम्ही जरी गुन्हेगार म्हटलो तरी पोलिसांचं काम आहे ते शोधून काढणं, गृह विभागाचं काम आहे शोधून काढणं. आणि हे सगळं अजून मला असं वाटतं की मूळ स्वर्गीय संतोष देशमुखांचे मारेकरी, त्याचबरोबर त्यांनी केलेले व्हिडिओ कॉल्स, त्याचबरोबर तो आका, या सगळ्यांची यादी अजून भक्कम झाली पाहिजे. याच्यासाठी पोलीस यंत्रणेने काम केलं पाहिजे. एक शेवटचं पुन्हा विचारते की वाल्मिक करारावर मकोका लागला म्हणजे यापुढे अजून एक मोठी उपलब्धी आहे या सगळ्या प्रकरणातली आणि अधिक फास आवडला जाईल, तपासाला गती आली असं म्हणायचं? खरं म्हणजे ह्याच्यामध्ये मोकापा लावणं खूप चांगली गोष्ट जरी असली तरी अजूनही खूप चांगल्या पद्धतीने तपास सुरू केला पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप हत्या, खूप मर्डर्स, कधीतरी अंजलीताई दमाने बोलतात, कधीतरी आमचे जितेंद्र आव्हाड बोलतात, आमचे सुरेश दस बोलतात. याच्यावरती डिपार्टमेंटनी ग्रॅव्हिटी समजून त्याच्यावरती चौकशी करणं गरजेचं आहे. नक्की. नरेंद्रजी, धन्यवाद. आपण सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील आपल्याशी बोलत होते. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जी आंदोलनं झाली, जे आक्रोश मोर्चे झाले, त्याच्या व्यासपीठावर नरेंद्रजी आपल्याला दिसलेले होते. आपण ही महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत. वाल्मिकवर हत्येचा कट रचल्याचा SITनं आरोप केलेला आहे. SITचे अधिकारी मकोका कोर्टामध्ये काही वेळात दाखल होतील. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, वाल्मिक करारावर मकोका लागलेला आहे. मला असं वाटतं की हा मकोका फार 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 उशिराने लागलाय आणि कुठलाही मोठा तीर शासनाने मारलेला नाहीये. हे केव्हाच व्हायला हवं होतं, जेव्हा त्या अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मे महिन्यात जेव्हा म्हटलं होतं की आमच्यावर आम्हाला धमकीच नाही, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यांचं अपहरण देखील मे महिन्यात केलं गेलं होतं, तेव्हा हा मोका लागायला हवा होता. पण मकोका आज लागलाय, याच्यात काहीही मोठा तीर मारलेला नाहीये. मला काळजी या गोष्टीची वाटते की त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे, पोलीस कोठडी दिली गेली नाहीये. तर त्याच्या मागचं काय षडयंत्र आहे
आणि सीआयडीने काय काय मागणी केली होती, मला हे जेव्हा जोपर्यंत मी वाचणार नाही तोपर्यंत पुढे बोलणार नाही. मला त्याचा पूर्ण अभ्यास करून काही वेळातच मला जे योग्य वाटतंय ते मी तुम्हाला सांगेन. नक्की ताई, पण एक आत्ता समोर बातमी अशी येते की SITनं या वाल्मिक कराडला मकोका कोर्टात सुद्धा नेलंय आणि SITनं असा दावा केलाय की हत्येचा सुद्धा कट यानं रचलेला आहे, म्हणजे त्या अनुषंगानं त्याचा ताबा मागता येईल असं सुद्धा आता अपडेट समोर येत आहे. नाही, हा अपडेट आलाय तर मात्र अति 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 उत्तम होईल. अगदी म्हणजे जसं आपल्याला हवं होतं आणि जे खरं होतं, आपल्याला हवं होतंच नाही, जे खरं होतं ते होईल. कारण आत्ताच्या घटनेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि फॅक्च्युअली माहिती आहे की मे महिन्यापासून हे जेव्हा चालू होतं तर मग याच्यात खंडणी आणि खून हे दोन्ही वेगवेगळी प्रकरणं नाही आहेत, ते एकच प्रकरण आहे हे आता यातनं सिद्ध होईल. आणि कुठेतरी या कराडांना वाचवण्याचा प्रयत्न होत होता राजकारण्यांकडनं, हे याच्यातनं सिद्ध होत आहे. आणि आज जर हे होत असेल, अतिशय आनंद वाटतोय हे ऐकून, एक थोडंसं समाधान वाटतंय की आता योग्य ती दिशा याला मिळेल. नक्की. खूप धन्यवाद अंजलीजी, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रवीणजी, मोठी बातमी येते, आज वाल्मिक कराड याला केज कोर्टात हजर केलं आणि तिथे त्याला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे, पण मकोका लावण्यात आलेला आहे. आता SIT त्याला मकोका कोर्टात घेऊन जात आहे. नाही, मला वाटतं मी कालच यावर स्टेटमेंट दिली होती की कुणालाही सोडणार नाही असं देवेंद्रजी वारंवार त्या ठिकाणी सांगत होते आणि त्या पद्धतीनं गतीनं कठोर कारवाईची पावलं उचलली जात होती. SIT नेमली, सरकारी वकील दिला आणि त्याच्यामुळे सरकारची भूमिका जी संशयात करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता आणि जणी काही सरकार पाठीशी घालतंय असा जो काही प्रयत्न होता त्याला चपराक या ठिकाणी मिळाली आहे. कारण सरकारला या राज्यात कोणाची बाजू घेता येणार नाही. आणि फडणवीस साहेबांनी विधिमंडळाच्या सभागृहात सांगितलं होतं